वेलकम टू मंदिराज किचन. मंदिराज किचनमध्ये आपले खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डब्यासाठी झटपट तयार करता येईल अशी काळ्या चण्याची भाजी. चला तर मग वळूयात आपल्या रेसिपीकडे. इथे मी चणे रात्रभर भिजत ठेवून त्यानंतर कुकरला 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले चणे एकदम मऊ असे शिजलेले आहेत. आता यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. 1 टीस्पून हळद, 1 ते 1.5 टीस्पून लाल मिरची पावडर टाकायची आहे. 1 टीस्पून धणे पावडर टाकायचे आहे. आणि थोडेसे चवीपुरते मीठ घालायचे आहे. आणि आपण शिजवून घेतलेले चणे थोडेसे यामध्ये घालायचे आहेत आणि हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपले वाटण तयार झालेले आहे. आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून जिरा घालायचा आहे. जिरं चांगलं फुलल्यानंतर 1-2 तुकडे दालचिनी घालायचे आहे. तुम्ही इथे तमालपत्र सुद्धा यामध्ये घालू शकता. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेले वाटण आहे ते घालायचे आहे. या पद्धतीने नक्की ही भाजी ट्राय करून बघा. खूप छान चवदार अशी चना मसाल्याची भाजी तयार होते. आता हा मसाला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायची आहे टोमॅटो प्युरी. टोमॅटो प्युरी घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे मसाल्याबरोबर. आपण अगोदर थोडं वाटणात मीठ घातलं होतं आणि आता इथेही थोडंसं मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेले सगळे चणे घालूयात आणि छान असं परतून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये. आणि आता यावरती झाकण ठेवूया. 2 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर पुन्हा एकदा झाकण काढून त्यामध्ये आपल्याला गरम मसाला आणि कोथिंबीर ॲड करायची आहे. आता हे पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही 5 ते 7 मिनिटानंतर आपली भाजी मस्त असा कलर आलेला आहे भाजीला. तुम्ही हवं तर यामध्ये अजून पाणी ॲड करून यामध्ये रस्सा तयार करू शकता, परंतु ही भाजी शक्यतो ग्रेव्हीमध्ये छान लागते. तर तुम्ही सुद्धा ही भाजी अशा पद्धतीने नक्की बनवून बघा.
मस्त असा घमघमाट सुटलेला आहे। खूप छान आणि मस्त असा भाजीचा फ्लेवर येतोय। ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा आणि भाजी कशी झाली आहे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। भेटूया अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।